नमस्कार मंडळी, मी ब्रितेश पागम पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये. मागचा ब्लॉग बघितला ठाण्याचा गणपती. आता आम्ही चाललो आहोत दादरच्या गणपतीला. दादरच्या गणपतीला चाललो आहे. ट्रेन पकडली आहे फास्ट ठाण्यावरून. डायरेक्ट भेटूया दादरला श्री शशांक बळीराम पांगम आणि श्री शिरीष बळीराम पांगम यांच्या घरी. दादर कबूतरखाना येते. तर मित्रांनो, आता उतरलो आता आपण दादर स्टेशनला एस्केलेटरवरती. इकडे काय पोलीस सांगतायत लोकांना आणि एस्केलेटरने मी बघितलं आहे. बघू आता पुढे दादरपासून कबूतरखाना किती लांब आहे. खूप वर्षांनी येतो आहे, 2011 नंतर 14 वर्षांनी आम्ही येतो आहे गणपतीला इकडे. कारण मोस्ट ऑफ गावी असतो आम्ही गणपतीच्या पहिल्या दिवशी. ब्रिजवरती आहे दादरच्या. मस्तपैकी ठाण्यावरून ट्रेन पकडलेली फास्ट आणि आता 15 मिनटात आलो ना आपण दादरवरून. किती मिनटात आलो? 20 मिनिटात आलो. 20 मिनटात आलो आम्ही ठाण्यावरून दादरला. चला, इकडे दादरला खूप मजा असते गणेशोत्सवामध्ये. खरा मुंबईचा गणेशोत्सव दादर आणि मुंबई ठिकाणी असतो. एवढी गर्दी दिसत नाही, तर हा पूर्ण भरलेला असतो ब्रिज. इतर दिवशी मोस्ट ऑफ द लोक कोकणी गावी गेली आहे, त्यामुळे एवढा भरला नाही आहे ब्रिज. चला, तुम्हाला माहिती आहे ना ॲड्रेस? वेस्ट आहे की ईस्ट आहे? वेस्ट. दादर वेस्ट, वेस्टर्न लाईनचं वेस्ट. ओके, भेटूया तिकडेच गणपतीच्या दर्शनाला. हे बघा, रिअल गर्दी दादर ब्रिजच्या खालती. इथून ही रिअल गर्दी चालू होते. बघा, हा ब्रिज आहे वरती आणि सगळं फुल मार्केट आहे, होलसेल मार्केट आहे. त्यामुळे खूप रिटेलर इकडूनच माल घेतात. चला, भेटू पुढच्या ठिकाणी. तर एंट्री करत आहोत आपण विजयनगर बिल्डिंग. चला, एंट्री करूया गणपतीला. त्या लिफ्टमध्ये चढलो आहे आम्ही. 4थ्या माळ्यावर आहे बिल्डिंग. 14 वर्षापूर्वी आलेलो, त्यामुळे एवढं काही लक्षात नव्हतं. लगेच भेटले आम्हाला 2 मिनिटामध्ये. दादर स्टेशनवरून 5 मिनटं पण नाही, 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. एंट्री केली आपण. आहे शशांक आणि शिरीष पांगम यांचा बाप्पा. मस्त देखावा आहे शिवाजी महाराजांचा. तनिष आणि मित्रांनी केलंय सर्व डेकोरेशन. दोघांनी मिळून नाही, एका दादानी एकट्यानेच. सही आहे मग. जो हातभार लावला असेल ना थोडाफार गम देणे किंवा बुट्टा कापून देणे सर्व, म्हणजे तू आलास ना. पण ते पप्पाला चहा लागली किंवा काहीतरी लागलं खायला तर देणार ना, मध्ये पाणी बिणी लागलं तर. तनिष बरोबर आहे. तनिष फोटो बघतो ना मी, तर फोटो बाहेर आले मित्र द्यायचे. कबड्डीपट्टू जातो तिकडे, कबड्डीपट्टू आहे तो. हा मागे आहे तो TV आहे LED. त्याच्यावरती हा व्हिडिओ प्ले करून डिझाईन शो केल्या त्या. कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन? छान. की मला पहिली वरळीची आठवण झाली. जेव्हा मी राहायला होतो लहानपणी आलेलो ना काकीकडे, की माझी काकी आईसारखीच आहे. काकी आहे बरं नाही, त्यांना झोपले आहेत. आणि हे पूर्ण डेकोरेशन शिवाजी महाराजांचं. त्याच्यानंतर हे अष्टविनायक, मोरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, श्री महागणपती, शिवाजी महाराजांचे मावळे, बाजीप्रभू, संभाजी महाराज आणि इतर मावळे यांचं डेकोरेशनने मस्त असं केलेलं आहे गणपती बाप्पाचं. दरवर्षी ते BDD चाळ वळी येथे बसवायचे, पण रिडेव्हलपमेंटमध्ये हा दादर सेनापती बापट मार्ग येथे गणपती स्थापना केली आहे. पहिलं वर्ष आहे. कसं वाटलं तुला डेकोरेशन? काय आवडलं नाही त्याच्यामध्ये? इकडे बघ.
हे सर्व आता म्हणजे पूर्ण जगामध्ये बघणार सगळे गणपती मोदक नुसता खाशील, मोदक नाही ना आता चहा देते चहा घेतली बदल चहा देते, लाडू द्या आधी. इथे बिल्डिंग आहे 4th फ्लोअरची. गोविंदा झाला आणि करायला सुरुवात केला. नाही ना मस्त मस्त गोविंद झाल्याबरोबर काकी किती माझी दिवस काम करतो देवा देवा. आणि आज जेवायला नाही तो, सकाळी बडजी लवकर आले. आणि तर जे तुम्हाला दाखवलं होतं शिवाजी महाराजांचे डेकोरेशन होतं अत्यंत सुंदर असं मस्त माझ्या दादानेच केलं, शिरीष दादाने. मस्त असं डेकोरेशन आहे शिवाजी महाराज. तर बाप्पा गणपती समोर नारळ ठेवत आहेत आणि पेढा. वहिनींनी आम्हाला हे दिलं बेसन लाडू आणि पोह्याचा चिवडा. JW मॅरेटच्या इकडे. हां JW मॅरेट. काकी आहे आणि छोटी रूम पासून पण एवढी छोटी रूम पासून पण नंतर त्यांनी 1+ अशी केलेली वरती अर्धा माळा केला. आम्ही झोपायचो वरती. बिडीचा बोलताय ना? बिडीचं हो बिडीचं असा अर्धा माळा होता तिथे झोपायचो आम्ही. गावाला व्हिडिओ असते त्याची गिरीश कसं जातो ह्याच महिन्यात नाही झालं. अरे गावाला कसं जातो तुला माहितीये? एक दिवस झाला. ट्रेन मधून उतरला कामावरून का तसंच गावाला जातो. हो माहिती आहे. गावाला बाईक ठेवली आला का सरळ कामावर जातो. मला बोलला तुला बाईक पाहिजे याला बोलला बाईक तुला पाहिजे हो, घेऊन तिथे जा. बाईक ठेवली. ते काय कारण चालवतात ना. बाईक आम्ही तिथे आता ठेवलेली आहे. हो हो गावाला बाईक ठेवली. जातो ना कामाला. बोलले त्याच्याकडे ठेवलेली आहे, त्या दुकानवाल्याकडे. होय होय मला सांगतो ना भाई तुला चला तर आता निघालो. जास्त टाइम घेतले होतं. भांडू फॉल्ट असणारी दादर ट्रेन आता भेटली आहे. गर्दी चढायला आहे, दोन्ही साईडने माणसं चढणार. हो चढणार ना लवकर? चढणार ना? अरे पोरं त्यांची व्हाईट पॅन्ट भिजेल म्हणून बघ त्यांनी कसं केलंय. अरे चलते ना तुम्ही पॅन्ट ओळखून घेतले ना बघा यांनी पॅन्ट भिजेल 1000 रुपये पॅन्ट आहे. जपताय चिखलाचा डाग लागू नये म्हणून. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोणत्या चॅनलला? रितेश पांगम यांच्या चॅनलला. ओके. टाटा.